अहो पप्पा, पण मला एक सांगा, त्यांच्यात नाकारण्यासारखं असं काय आहे? अहो घरचं एवढं चांगलंय, एकुलते एक आहेत, बर गावात सगळे मान बी देतात त्यांना. तुम्हाला बी कायम असाच मुलगा हवा होता ना माझ्यासाठी, आणि तर ते स्वतःहून आलेत आपल्याकडं, तर आपण का नाही म्हणायचं? अगं असं कसं म्हणती जेडे? त्यांच्यात शीतलच्यात काय झालंय हे समजा ठावाय का नाही तुला? अगं मग असं असताना कशाला आपण ईशाची परीक्षा घ्यायला पाहिजे? अगं जीजे, आता झालं की ते. अहो ते दोघं विसरले बी असते ते सगळं. होय, उगीच कशाला मागचं उट्ट काढत बसायचे? झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणूया ना, आपण बी पुढचं बघूया. आणि पप्पा, समजा शीतलच काय प्रॉब्लेम नसेल माझ्या लग्नाशी तर? अगं असं कसं म्हणती जेडे? आता पै पाहुणं झालं की घरला येणं जाणं सुरू झालं. तर घरचा जावाई, ती सून, मग भांड्याला भांड लागायला असा किती वेळ लागेल सांगू बघू बरं? आपल्या संसारात सुखासुखी कशाला काहीतरी उगाच? नाही, नकोच ती. हे बघा, हे असं असतं तुमचं. आधी म्हणायचं सगळं तुझ्या मतानुसार होऊ देत, मग वेळ आली की मग स्वतःची घोडी पुढे दामटायची. पप्पा, मी काय विचारलं त्याचं उत्तर द्या की मला. मी जर हर्षवर्धन सोबत लग्न केलं, त्याशी जर शीतलला प्रॉब्लेम नसेल तर? अगं पण ती कशी तयार होईल? अहो ती काय विचारतीन, तुम्ही काय बोलताय? अगं तसं काय झालं तर माझी काय हरकत असणार आहे? तसं ही स्थळ ही स्थळ लाखात एक आहे. मी बी तुम्हाला हेच सांगत होते. तुम्ही चुकच घाई केली. अजिंक्य शीतलचं जे काय वाद होतं त्यांच्या बरोबर, त्याला झाला जमाना. आता ते एवढं स्वतःहून स्थळ घेऊन आल्यात म्हणल्यावर त्यांचा बी काहीतरी विचार असेलच की. म्हणजे दोन कुटुंबातला वाईटपणा जावा आणि चांगलं नातं तयार व्हावं. आता ते जसा विचार करतात तसा आपण बी करून बघू की. वय पप्पा, अहो मी स्वतः शीतल संग बोलले, तिला सगळं सांगितलं, सगळं म्हणजे सगळं, कोण पोरगा आहे काय आहे. आणि ती म्हणली की तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. असं म्हणते ती? हा तर मग? अगं शीतल अशी कशी म्हणली? नक्की ना? नाहीतर बघ तुला वाईट वाटू नये म्हणून म्हणली असेल. तुमचा कोणाचाच माझ्यावर अजिबात विश्वास नाही ना? फक्त शीतलवर आहे ना? मग तिच्याच तोंडून ऐका, खोटं वाटत असेल तर. पण जर ती पण लग्नाला तयार आहे म्हणली तर मग तुम्ही काय म्हणणार? अगं असं काय असेल तर माझी काय हरकत नाही बघ. म्हणजे तुझी पसंती असेल आणि शीतलला जर काय प्रॉब्लेम नसेल तर मग काय? हॅलो शीतल, जयश्री बोलते. हा जयश्री, बोला की. मी तुला लग्नाविषयी बोलले होते ना? हा, मग मी आता ते सगळंच घरच्यांना सांगितलं की मला असा असा मुलगा पसंत आहे आणि मी लग्नाला तयार आहे. पण पप्पांना असं वाटतं की तुला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. काय? नाही 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 नाही. अहो तुम्ही एक काम करा, जरा फोन स्पीकरवर टाका की. हा. हो मामा, मला कसला आलाय प्रॉब्लेम. आता जयश्रींना स्थळ पसंत आहे, त्यांना लग्न करायचं म्हणल्यावर मला त्यात आनंदच आहे. आणि नुसतं मलाच नाही बरं का, हा मला दोघांना बी. मामा, तुम्ही अजिबात जास्त विचार करत बसू नका. त्यांना स्थळ पसंत आहे ना, मग तुम्ही हो म्हणून टाका. अगं पण नाही बिन नाही, तुम्ही लागा तयारीला. आणि मी बी आता येणारच आहे की. तिथले अगं किती वाजले माहितीये ना? हा माहितीये माहितीये. अगं पण ती हर्षवर्धन बद्दल बोलतीये, हे माहितीये का तुला? अगं मी काय बोलतोय? होय मामा, ऐकलं मी सगळं. तुम्ही लागा तयारीला. चालतंय शीतल, ठेवते आता. ऐकलं आता ती काय म्हणली ते? अगं म्हणजे शीतलला काहीच अडचण नाही.
तर मग ठीक आहे. माझ्या पुरीचं मन किती मोठं आहे समाधान या. मोठ्या मनाची म्हण. बघू की आता कळल्यावर काय म्हणते ती. होय, लई मोठ्या मनाची आहे बघा शीतल. मग हो, कधी जायचं भैयांकडं? आधीच तुम्ही त्यांना नकार कळवलाय, तेव्हा लवकरात लवकर जाऊन बोलून आलेलं बरं. होय, जाऊया की उद्याच जाऊ भेटायला. हो मॅडम, अहो आवरलं का नाही? टायमिंग बघा काय झालंय, पोरी येते ना आता. झालं झालं, सगळं झालं. हे काय आता आवरूनच घेते. स्वारी लईच खुश दिसते आज. जेवण जमून आलेलं दिसतंय. नुसतं जेवणच नाही, अजून काय तर जमतंय. अहो आपल्या जयश्रीचं लग्न ठरलं. काय सांगते? कुणा सांग? ठरलं म्हणजे त्यांना आलेल्या स्थळांपैकी एक स्थळ पसंत आहे. पण मुलगा कोण आहे? कोण का असं ना, त्यांना पसंत आहे ना. झालं तर मग आता गेल्या गेल्या मी त्याला भेटते आणि तुम्हाला सगळं सांगते. मी मामाला फोन करून विचारतो. अहो आता कशाला फोन करताय? मी सांगते ना तुम्हाला, उद्या बोला. आणि तसं बी आता तुमची दोस्त कंपनी येत्यालच. शितले, बरं झालं बघ. मामा सकाळीच मला म्हणत होता त्याला काळजीत आहे म्हणून. काळजी तर तशी आपल्या सगळ्यांनाच वाटत होती की त्या लग्नच नाही करायचं म्हणून बसल्या होत्या. झाली ना तयार, माझ्या मागची काळजी मिटली बघ एकदाची. शितले, तू तिकडे गेल्यावर ना तू सगळं पुढवून कर. कर म्हणजे माझ्याशिवाय लग्न होऊच शकत नाही. तिकडं मिरवायला नको वय. मिरव मिरव. शितले, आता बघ, आता सगळं मार्गी लागते बघ. शितले, काय चहा. तुम्ही कशाला करत बसला? मी उठलेच होते की. परत माझ्या आत्ताच्या लवकर नाही मिळायचं. लय सवय झाली आहे बघा तुमच्या हातच्या चहाची. तुम्ही गावात जरी नसला ना तरी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुमची आणि तुमच्या चहाची आठवण येते. तुझं झालं का आवरून? वय बॅग तर कालच भरून ठेवल्या होत्या की. मी बॅग भरतो जरा.